आपल्याला काय आवडतं? संभावित म्हणजे मी मोठेपणा. आपल्याला मोठेपणा आवडतो का छोटे? संभावितपणा सांगायचं झालं तर एखादा मोठा आचार्य पदवीवर आहे समजा, आणि उत्कृष्ट गायक आहे, उत्कृष्ट कीर्तनकार आहे, आणि मग तो जर गावात आला तर त्याला काय असतं? सहज मान असतं. मला त्याला बसायला काय, आपण सगळे पळवतो त्याची सेवा करायला. बसलं की लोक पैशाचा ढीक टाकते, बघा 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 पैसे टाकते. पण माऊली ज्ञानोबराय म्हणतात, संभावितपणाचे ओझे जया, ज्यांना मोठेपणाचं ओझ वाटतं तय गजबजो लागे कैसा, व्याधे रुदला मृग जैसा, बाही तरता वळसा दाटला जीवी, अथिलेची गुण वानिता मान्यपण मानिता, योग्यतेची येता रूपांगा. महाराज ह्या वया बघा ना, भक्ताचं लक्षण सांगितलं ना. आपल्याला काय आवडतं? सगळ्याला मोठेपणा आवडतो का नाही? मोठेपणा कुठं असावा? अरे देवाजवळ असावा, संताजवळ असावा, त्याने म्हणावं चांगला आहे. तुम्ही मला चांगलं म्हणल्याने आनंद नाही, होऊ बी नाही. नवऱ्याने म्हणावं बायको माझी चांगली, तसं देवाने म्हणावं आपल्याला. मग असे जे भक्त आहेत, कवने हे विषयीचे साम्य होणे न रुचे. महाराज राईट वही बसती बाबावर, नथुराम महाराजावर. कुठला मोठेपणा घेतला का? नाही. बापूराव महाराज कुठलंच नाही महाराज. हे तिथे कडक महात्मा येते, शिवे देते, ते कोणाला जवळ येऊन देत नाहीत महाराज. आणि खरे तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराच्या पोटी, साधूनी समाजाची भीड धरू. आणि भीड धरली की त्याला काशीला नेऊन घातल्याशिवाय समाज राहत नाही. बाबा आमच्या घरी चला, तुमचे पाय आमच्या घराला लागून द्या, तुमची पूजा करून द्या. बाबा गेला त्याच्यातच वाट लागली त्याची. म्हणून कीर्तनकारांनी अतिशय सावधानतेने टायमाला जावा, कीर्तन करावं, नीट गावाच्या बाहेर निघावं. विठोबा कुमाई कुंडली गवरला हरी दोही ठाई समाधान समकठीण बहुतांशी. देवाची कृपा झाली तर कोणाची गाठ होईल? संताची किंवा सद्गुरूची भेट होईल. आणि सद्गुरूची भेट झाली की त्याला दोन्ही ठिकाणचं कठीण असलेलं काय झालं? सोपं झालं. आता देवाची भेट व्हावा, ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, अशी आपली काय पाहिजे? अगोदर इच्छा पाहिजे, तीव्र इच्छा पाहिजे. नुसती इच्छा चाललं का साधारण? आणि एकच इच्छा पाहिजे का अनेक? आपल्याकडे अनेक इच्छा आहेत, पण तिथे काय पाहिजे? एक. मग एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, त्या देवा वाचून दुसऱ्या कोणालाच हात जोडू नका. मग तुम्ही म्हणता महादेवाचं काय करावं, गणपतीचं काय करावं, देवीचं काय करावं? महाराज याच्यामध्येच आपण व्याभिचार करतो का नाही करीत? होतो का नाही? देव एक आहेत का अनेक आहेत? बाबासाहेब महाराज एक. एक एक म्हणतात का अनेक मानतात? अनेक मानलं तर काय झाला? आणि व्याभिचार झाला तर देव त्याचं चित्त शुद्ध होईल का? महाराज एवढा बारकावा लागतो. घोड्यावर बसले निघाले कुंकड, व्यास थोडं जमत. ग्रंथ वाची जा मग कळन, तसं कळत नाही कोणाला. कारण गणपतीचे पाय पड, देवा तूची गणेशो सकल अर्थ मती प्रकाशो. बुद्धीचा दाता कोण आहे? बुद्धीचा तो दाता रुक्मिणीचा पती. महाराज सगळा तोच आहे. अनेक रूप रूपाई विष्णवे प्रभ विष्णवे. सगळ्या रूपाने कोण नटलाय? आणि तुम्ही कसे नटलेत? तुम्ही देव नाहीत का? तुम्ही देवच आहेत. पण आपल्या ठिकाणी भ्रम आहे. काय भ्रम आहे? स्त्री पुरुष हा एक भ्रम आहे. पुन्हा जातीचा भ्रम आहे.
पुन्हा श्रीमंतीचा गरिबीचा सुख दुःख आहे. आता कोणाची जात कोणती सांगा बरं, तुमची कोणती? शरीर सगळ्याचं कशाचं आहे? पंचमहाभूताचं. काही एखाद्याचं 6वं भूत आहे, एखाद्याचं 4थं भूत आहे? नाही. प्राण सगळ्याच्या ठिकाणी 5 प्राण आहेतच. सगळ्याचा सूक्ष्म देह 17 तत्वाचा आहे. कारण देह सगळ्याला अज्ञान एकच आहे. महाराज भेद कुठे? भेद नसून भेद मानणं याचंच नाव काय? अज्ञान किंवा भ्रम. मग भ्रम निवृत्त करण्यासाठी आधी भ्रम कळावा. आधी भ्रम कळावा ना. घरात बागुलबा आहे हे कळावा आणि मग बागुलबा कसा काढावा हे कळन. पण घरात आहे हेच माहित नाही. आपल्याला आहे का भ्रम? आहे असं वाटतं का? नाही, मला तर नाही वाटत. मी तर लय शहाणा वाटतं मला, आहे का नाही? पण शहाणा आहे का? अजिबात नाही, मूर्ख आहे. कारण जोपर्यंत भ्रम आहे, म्हणून रंगनाथ महाराज मला सांगायचे, असावा भ्रम कळावा भ्रम, राहत नाही भ्रम. असावा भ्रम कळू नये भ्रम, जातच नाही भ्रम. अरे परमार्थ करणारे आधी भ्रम कळून घ्यावा. आणि भ्रम कशाने जाईन? अधिष्ठानाचं ज्ञान झालं की भ्रम राहत नाही. हे जे 3.5 हाताचं खवलं आहे हे कशावर उभं आहे? कशावर चालतं? मग अधिष्ठानाचं ज्ञानासाठी परमार्थ आहे का दाखवण्यासाठी? आणि अधिष्ठानाचं ज्ञान करून घ्यायचं असतं हे कुठे नाही करायची गरज आहे का? येऊ गा आपलं ते टकुर फिरलं या बाई बाई असं झालंय. फिरलेलं आहे की नाही? आपलं आहे ते सोडलं आणि नाही ते पकडण्याच्या मार्गावर आहेत. महाराज आपलं कल्याण होणार नाही. आहे त्याचा शोध घ्या निश्चित. आणि याला जे प्रतिबंध आहेत आपल्याला कशाने बांधलो आपण? तर कर्माने बांधलो. किती पाशेत बाबासाहेब महाराज? किती पाशाने बांधला जीव? 7 पाशाने. हा मग आता 7 पाशाने. पहिला पाश कोणता आहे? काळपाश. काळपाश कमून लागला माग? कारण कर्म उरलं म्हणून. कर्मच नसतं उरलं तर काळ आला असता का आपल्याकडे? आगा कर्मी जे उरावे सुख दुःखी फळावे भोगावया यावे देहाय का. अरे कर्म न उरून देणं याचं नाव परमार्थ. याचं नाव काय? परमार्थ. मोठे ढोंग करणं परमार्थ नाही, ते दाखवणं. आणि असं ज्या वेळेस दोही ठाई समाधान समग आणि असे जर आपण आचरणात आणलं शिकलो तर निश्चित आपल्याला ते काय होईल? कठीण असलेलं सोपं. आणि शेवटच्या चरणात काय? तुका माने जीवासाठी, तुका माने जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी दुर्लभ भेटी ते देवा. आणि असं समाधान दुही ठाई जर झालं तर देवाची भेट दुर्लभ नाही. आणि ज्यांनी असं प्राप्त करून घेतलं त्यांना काय म्हणतात? अभंगाचं पहिलं चरण. अशा ज्या आहेत त्यांना तुकोबराया धन्यबा ह्या आईशा नारी
घरी दारी नांदती. आयशा ह्या नारी नथुराम महाराज, आयशा ह्या नारी बापूराव महाराज ह्या कुठे येतात? जीवनमुक्त अवस्थेमध्ये. आता नारी शब्दाने आता इथे सगळे कोण आहेत? स्त्रियाच आहेत. आता लिंगभेदाने पुरुष आहे, पण वास्तव पुरुष आहे का कोणी इथं? नाही. पण आपल्याला काय मिशा पिळतो मी पुरुष म्हणतो. एकदा काय झालं, मीराबाई वृंदावनला गेले आणि वृंदावनला गेल्याने एक साधू होते, काय नाव त्यांचं लक्षात विसरलो, त्यांच्या दर्शनाला जायचं म्हणून गेल्यानंतर त्यांचे जे आमच्यासारखे हाताखालचे चोपदार राहतात ना, हे नाही ते दोघं जण कुंकड गेला बसल्या का मध्ये घालून त्यांचा असा पडदा लावला होता त्यांच्या समोर. म्हणले मला दर्शन घ्यायचं. म्हणले आमचे महाराज स्त्रियाला दर्शन देत नाही. आता बरेच लोक काही स्त्रियाचं कीर्तन असलं की तिथं कीर्तन नाही करायचं म्हणते, असे आता बी आहेत काही. त्यांनी सांगितलं अरे वा, म्हणजे तुमचे महाराज पुरुष आहेत? मला माहितीच नव्हतं. मी तर एकच भगवान परमात्मा पुरुष मग ऐकलंय, हे दुसरे आहेत का? मग महाराज त्यांनी ते आतून ऐकलं. ते सगळे लंगुटीन बिंगुटी सोडन मीराबाईला साष्टांग दंडवत करीत बसले. म्हणून ह्या जगामध्ये एक पुरुष एकच भगवान आहे. म्हणून धन्य त्या बा ह्या ईशा नारी घरी दारी नांदती. घरी म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, आणि दारी म्हणजे ह्या मृत्यू लोकामध्ये आल्यावरही जीवनमुक्त अवस्था ज्यांना भोगता येते महाराज. आणि ही सम कठीण जरी असन पण भगवंताची कृपा झाली तर विषमाचं सम होऊ शकतं. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करीव आई. आपला काय पाहिजे? भाव पाहिजे. अल्प भाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हाती, अपराधाची ओळली मूर्ती, आहो वेद मूर्ती पर्यसा. ऐका, बीजानी फळ नाही काय, किती दोषा देऊ क्या किती दोषा देऊ परिहार, गुण दोष मिळाले अंतर. महाराज आपण सगळे असे मलिन झालेलो आहोत. आपण भगवंताला शरण गेलं की निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबार खुमाई चरित्र ते उच्चारावे. बोला ना. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळ, गो नाम इंद्रिय आणि कुळ म्हणजे समुदाय. ज्या ठिकाणी इंद्रियाचा समुदाय आहे त्याला गोकुळ म्हणतात. आणि सगळं काय गोकुळच आहे. पण इथं तो आला नाही अजून. कारण का आला नाही? चित्त शुद्ध नाही म्हणून. तुकोबाराने पहिलेच सांगितलं, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊने गोपाळ राहे तिथे. म्हणून चित्त निर्मळ करायचं आहे सांगितलं. आपण चित्त निर्मळ न करता त्याला जास्तीत जास्त मलिन कसं करता येईल
संसारातही मलिन आणि परमार्थातही काय मलिनच. इथं येऊन काय करते? पापच करते. नाही ते घेते. नारळ घ्या म्हणतं, प्रसाद आहे. कुणी सांगितलं याला नारळ प्रसाद आहे? आणि बाकीचं सगळं विष आहे का? कोणत्या ग्रंथात सांगितलं तुम्हाला नारळ द्यायचे? होय शेंडके बा, कोणत्या ग्रंथात ते नारळ द्यायची प्रसाद म्हणून? हे कथोकल्पित एवढं रंगलं ना महाराज की ते माणसं रुसत येत, आम्हाला नारळ नाही दिलं म्हणते काही काही. आणि खरं लटके ते रुचे साच कोणानं पचे असत ना. म्हणून हे गोकुळ शुद्ध करा आपलं. ह्याच्यामध्ये भगवंताला तो आहेच, पण त्याला विशेष रूपाने प्रगट झाला तर आपलं कल्याण याच जन्मात होईल महाराज. दुसरा जन्म घ्यायचं काम नाही. आणि अशी आपण कंबर बांधा, काही हो, शेंडी तुटू नाही तर पारुंबी तुटू, पण देवाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्यासाठी बाकीचं सोडावं लागेल ना. हा तुम्ही म्हणता हे बी धरीन आणि ते बी धरीन, मग जमत नाही. जे काय व्हायचं असेल ते होईल. मग असं भगवंतानी गोकुळामध्ये काय चरित्र केलं त्याचा उच्चार करू, एक दोन लीला सांगून आपलं सेवा समाप्त करू. पण भगवंत कधी जन्माला येतो? भगवंत जन्माला येण्याचं कारण काय? बोला, माहिती घ्या ना, माहिती घ्या ना. ते मातले पतीच्या आले ओझे त्याचे धरणीसी झाले, ओझे त्याचे धरणीसी झाले. पापी जे अभक्त. आता आपण भक्त आहेत का? भक्त आहेत. हा कसं वाटतं तुम्हाला? कसे आहेत सोळुंके महाराज? भक्त आहेत का? भक्त आहेत आम्ही. आता भक्त आणि करी धनार्जन, हेच भक्तीशी मुख्य विघ्न. धन लोभी अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धावा. कोण आहेत आपण आता? भक्त आहेत का? भक्त आहेत. आणि कशासाठी जन्माला येतो? पापीचे अभक्त. पहिला नंबर आहे आपला. पापीचे अभक्त, मग दैत्य जे मातले आणि धरणीशी झाले ओझे त्यांचे. ज्या वेळेस ओझ होतं त्यावेळेस भगवान परमात्मा अवतीर्ण होतात. आणि अवतीर्ण होण्यासाठी महाराज देवकी वसुदेवासारखी कुश लागती. अनेक जन्मोजन्मी अनेक मनवंतर ज्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांच्या पोटी भगवंत जन्माला आले. पुण्यकाळ त्याचा राहील असे उभा, पुण्यकाळ त्याचा राहील असे उभा, पुण्यकाळ त्याचा राहील असे उभा, पुण्यकाळ त्याचा राहील असे उभा. देवकीच्या गर्भात नारायण, देवकीच्या गर्भात आले देव, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा. देवकीच्या गर्भात आले देव, देवकीच्या गर्भात आले देव, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा. पुण्यकाळ काय? पुण्यकाळ त्याचा राहील असे उभा. हा, पुण्यकाळ त्यांचा राहिला शे उभा. कोणतं पुण्य लागतं देव भेटण्यासाठी? शुद्ध पुण्य लागतं. शुद्ध पुण्य कशाला म्हणते तो? आपण पुण्य म्हणतो. पंगत द्या पुण्य होईल, हे का नाही? दक्षिणा द्या पुण्य होईल, अजून कुठं तीर्थयात्राला जा पुण्य होईल. पण पुण्य कसं लागतं तिथं? शुद्ध शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य कशाला म्हणते? अहंकार रहित झालेलं कर्म, त्याचं नाव शुद्ध पुण्य. आणि आपली तर जाहिरातीने बेजार झालं. मोठमोठे कटआउट बोर्ड लागलेत आमचे. आहे का शुद्ध पुण्य आपल्याकडं?
कारण काय पापी पापात्मके पापा नरकानेही जे पुण्यात्मकी पाप पुण्यात्मके पुण्य स्वर्गाने जे माते जे पाहिजे ते शुद्ध पुण्य मला जर प्राप्त करायचं असेल तर शुद्ध पुण्य पाहिजे. आणि असं शुद्ध पुण्य त्या दोघांनी एक मन्वंतर केलं महाराज. किती? एक मन्वंतर. एकादशी निघाना, एकादशीचं 3 बार फराळ करावं लागतं आपल्याला. किती बार? आणि महाराज असं आमच्यासारखं तर एखाद बार जास्तही होतं. चला बाबा आज एकादशी थोडंसं घ्या, काय हरकत नाही, येऊ द्या. म्हणून असं पुण्य केलं आणि त्यांचा तो पुण्याचा काल उदयाला आला. भगवंताने त्यांच्या कुशीमध्ये जन्म घेतला आणि ज्या वेळेस भगवंत अवतीर्ण झाले त्यावेळेस किती वर्षाची मूर्ती होती? 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती. आणि भगवंतानी सांगितलं की आता तुम्ही काय करा. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज देई गोकुळाला मज देई गोकुळाला मज देई गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे देवाने सांगितलं काय करा म्हणले. पप्पा मला तुम्ही आता गोकुळाला न्या. आणि गोकुळाला त्या ठिकाणी माया उत्पन्न झाली, मला ठेवा तिला घेऊन या असं वसुदेवजी महाराजाला आणि आईसाहेबाला देवकी मातेला सांगितलं. भगवंत बाल रूपामध्ये झाले महाराज. आणि बाल रूपामध्ये झाल्यानंतर वसुदेवाने भगवंताला घेतलं. आणि घेतल्यानंतर काय झालं? उचलीला कमलापती पाहिजे बंधने गाळती पाहिजे बंधने गाळती पाहिजे बंधने गाळती उचलीला कमलापती पाहिजे बंधना गाळती पाहिजे बंधना गाळती पाहिजे बंधना गाळती उचलीला कमलापती पायीचे बंधने गळती. बरं तिथे कोण गेलं तर सोडायला? आपोआप बेड्या बंगाच्या गळा कुलुपे कोडे बंगाच्या गळा कुलुपे कोडे आपोआप बेड्या रुकल्या बंगाच्या गळा कुलुपे कोडे बंगाच्या गळा कुलुपे कोडे. म्हणजे पायाच्या बेड्या आपोआप गळल्या. कधी गळल्या? देव आला की गळल्या. मिसळणं लागतं. मग आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला काय याचं बंधन आहे? कर्माचं बंधन आहे. कशाने बद्ध आहोत आपण सगळे? कर्माने बद्ध झालेला जीव देव भेटल्याशिवाय तुटन का बुवा? नाही. मग त्याच्या भेटीची तयारी पाहिजे की नाही आपली? त्याच्या भेटीची तयारी चालू आहे की त्याला विकायची तयारी चालू आहे? आता तुमची घ्यायची ना आमची विकायची. काय तयारी चालू आहे तुमची? किती का पैसे घ्या ना पण येऊ द्या. ही वास्तवता. हा हे सावध झालं तर ठीक, नाही तर जास्त दिवस नाही महाराज पुन्हा राज्य याला येऊनच. तुम्ही समजू नका हे आमच्या विरोधात बोलतात, असं अजिबात नाही. असंच होऊन आपली वाट लागलेली. हजारो वर्ष आपण ते दुःख भोगलेलं आहे. मग उचलीला कमळापती
पायीचे बंधन महाराज पायामध्ये बंधन गेले. वसुदेव महाराजांनी भगवंताला उचललं आणि कुठं गेले? गोकुळामध्ये घेऊन गेले. अष्टमीची रात्र आहे, श्रावण मास आहे, पाऊस झिमझिम पडतोय आणि वसुदेवजी महाराज घेऊन नंदाच्या घराला निघालेले आहेत. रस्त्याने यमुना नदी लागती आणि त्यावेळेस यमुना नदीला वाटलं आता मी फार दिवस झाले गोधूम लोकातून आलेले आहे, मला किती दिवस झाले माझ्या मालकाचं दर्शन झालं. यमुना माता वाढत 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 वसुदेव महाराजाच्या गळ्याला पाणी लागलं. आणि त्याच वेळेस भगवंतांनी विचार केला, हिला दर्शन दिल्याशिवाय पर्याय नाही. महाराज आपणही तसं त्या यमुने मातेसारखं जर केलं तर निश्चित भगवान दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. किती भयान कलिकाल असू द्या, दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज मग अंगुष्ठा लावला, यमुना माताचे पूर वसरला. वसुदेवजी महाराज गोकुळामध्ये गेले. रात्र अंधार कीर होता आणि त्याच वेळेस फक्त गोकुळामध्ये नंद बाबा जागे होते. बाकी सगळं गोकुळ आनंदाने म्हणजे एकदम मोहिनी नावाचे ते काय नाव आहे त्याचं लक्षात नाही राहिलं, त्यात झोपेल होते ते. आणि गेले नंद बाबाजवळ लालाला दिलं आणि नंद बाबांनी यशोदेजवळ त्या मुलाला ठेवलं आणि लालाला ठेवलं आणि तिथून ती घेतली माया. आणि माया घेऊन वसुदेवजी महाराज पुन्हा कुठं आले? त्या जेलमध्ये तुरुंगात आले. मला सांगा, तुरुंगात आल्यानंतर भेडे ठोकायला कोण कोण गेलं? हा काय? अरे माया आली का बेड्या पडतात. माया गोळा करतो का देव गोळा करतो आपण? मग झाला परमार्थ इथंच संपला. जिथं जिथं माया आहे तिथं तिथं दुःख आहे. मग मठावाला असू नाही तर कोटावाला असू, सगळ्यात जास्त भांडणं कोणाचे कोर्टात? महाराज ह्या मठावाल्याचे चालू आहेत कोर्टात केसेस. मला बसायचं होतं आणि ह्यो बसला. कशामुळे चालू आहे? देवासाठी चालू आहे का धनासाठी चालू आहे? किती दिंड्या झाल्या एका दिंडीच्या तुम्हाला तर माहितच आहे. कशामुळे झाल्या? देवामुळे झाल्या का मानामुळे धनामुळे झाल्या? आणि तुम्हाला कधी समजणार आहे? मग झाले का सावध तुम्ही? नाही आम्हाला त्यांच्याच दिंडीत जायचं. जा बाबा, कोणाच्याच आमचं काही मत नाही. ज्यांना हे सुटलं नाही त्यांच्या संगतीमध्ये राहून काय लाभ होईल महाराज? म्हणून संगत करो बढो की बढत बढत जाय. परमार्थामध्ये विरक्त पुरुषाकडे पाहावा आणि संसारामध्ये गरिबाकडे पाहावा. कधीच दुःख येणार नाही महाराज त्याला. संसार गरिबाकडे पाहून केला तर कधी दुःख येणार नाही आणि मोठ्याकडे पाहून परमार्थ केला तर कधी अधोगती होणार नाही. आपण संसारात मोठ्याकडे बघतो आणि परमार्थामध्ये बरे वा याला हरिपाठ येत नाही पण हाई माळबीळ घातलेली महाराज म्हणतात आमच्यासारखा, चला याला येईन आणि याला कळा ना. काही फायदा आहे का? मला जिथं माया आली तिथं बंधन आले आणि माया मग ती रडायला लागली आणि रडायला लागली. कोण कोण जागे झाले? सगळे माया कोणती बाबासाहेब महाराज? माया कोणती? आपले दूध कधी जागे होते? दूध कोण आहेत? अरे काम क्रोध मद लोभ दंभ अहंकार हे कोण येते? दूतच आहेत.
हे कधी उत्पन्न होते तर इच्छा, वासना, इच्छा उत्पन्न झाली की हे सगळे जागे होतात. म्हणून महाराजांनी काय म्हणलंय, इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारे. माझी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. उगाच येत नाही मला, पण म्हणलो मी. येत नाही पण म्हणलो. कोणती महाद्वार कोणतं आहे? महाद्वार कोणतं? पंढरपूरचं का? बोला गावकरी. तैसा कानाची महाद्वारी, गीता जेथ गजर करी, सृष्टीची आदिवरी जायची पाप, श्रवणाचे मिशे बैसावे ओनी, साम्राज्य भुवनी. हे महाद्वारे. कोणतं द्वारे? हे महाद्वार. ह्या महाद्वारातून जात सगळं आत. मग ती माया रडायला लागली, सगळे दूध जागे झाले. जाग्यानंतर पहारेकरी सावध झाले, म्हणले अरे काय भानगडे, डिलिव्हरी झाली म्हणले. पाहायला पळतच गेले कंसाकडं. तर सकाळ पहाटचा टाइम झालता. कंस चिंता करत बसलेलाच होता, ते ध्यान करत होता भगवंताचं. पाहिलं त्यांनी, लगेच निघाला. असा भला टप्पू होता माझ्यापेक्षा बी. असं धोतर गीतर, ते धोतर नव्हतं त्याला, काय म्हणतात, सोहळं हा पितांबर, ते हातात घेऊन खडग बिडग निघाला. आला धावत. पाहत तो पोरगी काहीतरी साठगाठ झाली म्हणतो यांची. संशय आला त्याला. हा संशय आला ना. महाराज पोरगी घेतली. देवकी माता पोरगी दे ना. भैया हिच्यापासून काय भय तुला? घेतली महाराज हिसकून, फिरवली. आपटणार निष्ठून गेली. काय केलं तिने? तुझ लागी वाधी उपजला मजा दे, उपजला मजा दे, उपजला मजा. तुझ लागी वाधी उपजला मजा आधी. महाराज वर जाऊन तिने आग लावली. कंस चिंतातूर झाला, घराकडे निघून गेला. निघून गेल्यानंतर मग इकडे गोकुळात काय? गोकुळात काय? आनंदाचे आनंद. गुढ्या पतका तोरणे, करती कथा गाती गाणे, साथ ज्ञानी भावंगे. काय धंदा आहे महाराज. आपण वारकरी आहोत याचं आपल्याला दुःख नाही महाराज. तुम्ही मस्त एक शो म्हणून करतात. काही जबाबदारी आहे आपली. पहिली झाली जाऊन दे म्हणलं आता, पण पुन्हा दुसरीला तुम्ही तेच लावलं. बरंच काय चालू होतं आपलं? गोकुळामध्ये काय चाललं होतं? गोकुळी आनंद प्रगटले सुख, गोकुळी आनंद प्रगटले सुख, गोकुळी आनंद प्रगटले सुख, गोकुळी आनंद प्रगटले सुख. निर्भयते लोक निर्भयते लोक गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रमाण असं दिलं पाहिजे. खोटी ठोकली तरी हल्लं नाही पाहिजे. पण वाचायचंच नाही तर मग कुठून ध्यानात येते? वाचलं तर ध्यानात येते. मग त्या आनंदाच्या वाड्यामध्ये आनंद आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरात
नंदबाबांनी आपला जो धनाचा साठा होता तो उघडा केला आणि ज्याला लागन ते घेऊन जा. असं सगळ्या गोकुळाने तिथलचं धन आणि तो आनंद आपल्या ठिकाणी साजरा करून आनंदात आनंदात राहिले. आणि मग पुढं तीच त्याच्या विरुद्ध मथुरेमध्ये चिंतातूर सगळं शोकमय गाव अख्खं राजधानीच. आणि मग तातडीची कंसाने मिटिंग बोलवली, कॅबिनेट मंत्री जमा झाले आणि तेवढ्यात पुतना आली. म्हणली का रे भैया काय झालं तुम्हाला, एवढे दुःख खेदजनक का तुम्ही. म्हणले असं असं झालं, 4 दिवस झाले आणि आम्हाला तो मारणार आहे. अरे म्हणली एवढं लेकरू आणि त्याचा तुला एवढा मोठा माणूस येतो, तुझी कीर्ती 3 लोकांमध्ये आणि तुला भय आहे त्याचं. चाल म्हणली मी आत्ता जाऊन मारून येते. वा बरं वाटलं त्याला, कारण परस्पर निपटत असतं तर कोणालाही चांगलं आहे. महाराज गेली पुतना, वाड्या वस्त्यावरचे बालक मारले आणि ज्या वेळेस नंदबाबाच्या वाड्यात गेली महाराज त्या गोकुळात आली. पाहतेत गोकुळवासी, पाहतेत डासाळेकर. तो म्हणले ही तर उर्वशी दिसते रामबा, देवाला कधी बाई दिसते, अशी बाई आम्ही कधी पाहिलीच नाही. महाराज सगळं गाव गोकुळ जमलं. गेली महाराज नंदाच्या वाड्यात. यशोदेला तिने पाहिलं आणि यशोदेला म्हणते मी तुझी कोण आहे, बहीण आहे. आता बहीण तर नाही आहे मला, पण हाय म्हणते ते आता काय करता येते. बसायला टाकलं, बसली. म्हणली मी तुझी मोठी बहीण आहे, तुझ्या थोरल्या चुलत्याची मला अमेरिकेमध्ये दिलं होतं. बऱ्याच दिवस झाले मी गावाकडेच नाही आले, तुला माहितीच नाही माझं लग्न तिकडं झालेलं. पण मी अचानक इथं आले, तिकडे युद्ध चालू आहे म्हणून. आहे का नाही, युद्ध चालू आहे म्हणून मला परमिशन भेटला, आले मला समजलं तुला मुलगा झाला म्हणून. बघ म्हणे हे सोन्याचे चैन आणले, सोन्याची साखळी आणली, कपडे आणले, तर भारी कानातले गळ्यातले सगळे घेऊन आली. आता ठेवलं तिने. आता यशोदेला वाटलं रोज कुणीतरी येत आहे, कोणी 3 तोंडाचं येत आहे, 4 तोंडाचं येत आहे, गणपती बाप्पा येतो, भगवान शंकर रोज चालू आहे, कोणी ना कोणी असू द्या कुणी असं. बसायला टाकलं. म्हणजे लाला कुठे, म्हणले झोपला म्हणल्यानंतर म्हणले काय हरकत नाही. ती गेली आपली मग नियमाप्रमाणे कॉफी करून आणायला. काय करून आणायला गेली, कॉफी. चहाच्या ऐवजी कॉफी, आहे का नाही. आता ती कॉफी करायला गेल्यानंतर भगवंताने थोडे करायला सुरू केलं. पहिलंच गिरायकी रामपाऱ्यातलं आणि माघारी कसं लावा. आता यांनी करायला सुरू केलं. ती म्हणली जागाची. गेली पुतना, उचललं महाराज, उचललं. भगवंतानी डोळे झाकले, भगवान शंकराचं ध्यान केलं. म्हणजे याचं तोंड पाहायचं. महाराज तिचं तोंड पाहिलं असतं तर तिची जी दुष्ट वासना ती राहिली नसती एक भगवंतानी. कारण ती कोण होती, कोणाची बहीण होती ती, बळीची बहीण होती रत्नमाला. कधी, त्रेतायुगामध्ये बटुक वामनाचं रूप धारण केलं तेव्हा तिच्या स्तनात दूध आलं होतं. की असं जर पोरगं असतं तर मी पाहतलं असतं. देव म्हणले आता नाही पिणार, पण पुढच्या जन्मात नक्की पिन तो. महाराज ती आली, पाहिलं, भगवंताला मांडीवर घेतलं, स्तन दिलं. भगवंताने विष पेलं, दूध घेतलं. आणि ज्यावेळेस मग प्राण शोषण झालं आणि प्राण शोषण झाल्यानंतर ती मग काय म्हणती, सोड सोड सोड. ते मला मी धरीतच नाही आणि धरलं तर सोडीत नाही. आणि त्याच वेळेस मग ती मूळ स्वरूपामध्ये आली आणि ताड कोणी उडली महाराज. भली 48 किलोमीटर लांबी होती. किती गर्गसहित सांगितलंय बाबा. ती काय मी काय मनाचं नाही सांगत. 4 योजने सांगितली. एक योजन 4 कोसाची आणि 4 कोसाचे 3 किलोमीटरचा 1 कोस. किती झालं, 4 चोक 16 कोस आणि 16 त्रिक 48 किलोमीटर. मग अशी लांब पडली महाराज, मेली. सगळं गोकुळ घाबरलं, आवाज आला मोठा. पाहते तर लाला कुठे यशोदा, सगळं गाव पळलं. पाहते तर लालावर बसेले मस्त खेळत आहे. महाराज त्याला शिड्या लावून खाली घेतलं आणि घरी आणलं भगवंताला. आणि मग आईचं महाराज मग कान फूक, मुके घी, दिष्ट काढ. मग भगवंताला स्नान घातलं, गोमूत्राने दह्या दुधाने स्नान घातलं. पुन्हा नवे कपडे घातले महाराज. मग ती पुतना गेली. मग तिचे तुकडे करून ती जाळवली. आता पुढं आता उड्डाण पुलं करायला लागणार, टाईम होत आलाय.
अशी पुतना गेली. आणि पुतना गेल्यानंतर मग कोण आला? महाबळ भट आला भविष्य सांगायला. ज्योतिष पाहणार, भविष्य पाहणार. गेला महाराज घरात आणि यशोदेपाशी बसला. अरे म्हणले तुझा मुलगा झालाय म्हणले. म्हणजे हो बाबा. अरे त्याचं भविष्य पाहतो म्हणे मी. आता तिच्या मनात कालच गर्गमुनी येऊन नामकरण करून गेलेत, सगळं चांगलं सांगितलंय. ह्यो बसला महाराज. अरे 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 म्हणले यशोदे, हे पोरग चांगलं नाही. हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे. याला ठुता कामा नाही. तुम्हाला दोघांनावर बायकोला घातक हे, आणि तुम्हा दोघांनावर अख्ख्या गोकुळाला घातक. काय करा म्हणे? काय नाही, मोठं खड्डं करा आणि त्यात पुरून टाका म्हणे. आता यशोदा अशी बारीक खिन्न झाली आणि उठली पाणी आणायला. म्हणजे पाणी तर पाजा वाथी तिला. आणि यांनी मग खुनिलं. उखळा हो, पाटा हो, वरोट्या हो. महाराज असा बा म्हण हाणला कनी वरोट्यानी पाटानी. ठोकला ठोकला पळायला लागला. पळायला लागल्यानंतर बाजा आडवे आल्या. बाजा आडवे आल्यानंतर खाली पड. मग बामणाचं पंचांग आपलं ते पंचांग फाटलं आणि जानवं गळालं. पंचांग फाटले, जानवे तुटले. हो पंचांग फाटले, जानवे तुटले. धोतर गळाले डोंगराचे, धोतर गळाले डोंगराचे. पंचांग फाटले, जानवे तुटले. ओ पंचांग फाटले, जानवे तुटले. पंचांग फाटलं, जानवं तुटलं. महाराज धोतरही गेलं त्याचं. नंगा छाप पळू लागला इकडं तिकडं. काट्या कुपाटाने सर बोराट्या घोसल्या. अंगाचं रक्त भांबाळ झालं. आता कोणाला कंसाकडे जावं कशी पंचायत पडली त्याला. मथुरेत जायची अडचण झाली. महाराज गेलं लपत गेलं. एका ठिकाणी काहीतरी सापडलं. बाबासाहेब महाराज उपरनं तेवढं गुंडळून गेलं. मग आणि पहा तू कंस. अरे म्हणले हे कसं काय झालं? म्हणले देवा सोपं नाही हे, अवघड काम आहे, याला हलक्यात घेऊ नका. मला असं सांगितल्यावर कंसही घाबरला. आणि मग भगवंतानी लीला करायला सुरू केलं. महाराज भगवंत थोडे रांगायला लागले. रांगायला तरंगणी चोरीत हरी रांग तरंगणी चोरीत लोणी. आवनी धरीत गौल, हरी धावणी धरीत गौल. बांधित चरणी देती गारा, बांधित चरणी देती गारा. येशू दे साध, येशू दे साध. दही दूध भक्षुने धमाल नेळे नवल केले साध. कृष्ण असे भगवंत रांगायला लागले. आणि रांगायला लागल्यानंतर दही दूध लोणी चोरायचं खायचं अशा लीला आहेत महाराज. एक सप्ताह भर लीला सांगितल्या पाहिजे. 7 दिवस निस्त्या लीलाच. गर्ग संहिता ठेवायची समोर. अशा लीला सांगता येते. बाबासाहेब महाराज 7 दिवस तेच ऐकायचं. आनंदच आनंद, दुसरं काहीच नाही ऐकायचं. हे कीर्तनात किती सांगणं होतं. सगळे उड्डाण पुलकुंकडं करावं लागत होतं. इकडून तिकडं तिकडून इकडं. मग अशा भगवंतांनी दही दूध खाल्लं. आणि भगवंत थोडे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर एक चौर्य मंडळ स्थापन केलं. स्थापन केल्यानंतर पोरांना विचारलं, पोरावं तुम्ही एवढे दुबळे पतले का झाले? असे वाकड्या पोपड्या भेंद्या ही सगळी मंडळी. महाराज भगवंतांनी असे दुबळे का येते? म्हणजे आम्हाला काय करावं? आम्हाला ताकाशिवाय काही भेटतच नाही. म्हणले दही दूध. म्हणले तिकडे जातात मथुरेच्या बाजारात. काही हरकत नाही. मग तुम्हाला खायचं का? म्हणले हो. मग आपण उद्यापासून आजपासून चोऱ्या करू. म्हणले काय हरकत नाही. मग साहित्य सांगितलं काय काय आणायचं.
आणि भगवंतांनी सांगितल्यानंतर सगळे गोळा झाले आणि एक 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 घर चोऱ्या करायला सुरू केली. दही दूध भगवंतही खायचे, पोरांनाही द्यायचे, लोणी द्यायचे. आणि मग अशा गोकुळामध्ये खूप चोऱ्याचं प्रमाण वाढलं. आणि चोऱ्याचं प्रमाण वाढलं, पण कोणाचं पोरग चोऱ्या करतं? राजाचं. आता कुणी बोलावं? कीर्तनकाराचं जर टाकत असेल तर कुणी बोलावं? आहे का नाही? पण हळून खालून बोबाटा झाला. तू सांगू नका बरं बाबासाहेब महाराज कोणाला, पण तुम्हाला म्हणून सांगतो, कृष्ण चोरी करतो असं म्हणून सगळा बोबाटा झाला. आणि बोबाटा झाल्यानंतर सगळं गोकुळ त्रस्त झालं. आणि त्या गवळणी त्रस्त म्हणजे भेटण्यासाठी त्रस्त झालं. आणि एक दिवशी त्या सगळ्या गोपी कुठं गेल्या? नंदबाबाच्या वाड्यावर गेल्या. वाड्यावर गेल्यावर सांगितलं, हे यशोदे, आम्ही गोकुळात राहावं क जावं? यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे सांगावे त्यांनी सांगितलं, हे यशोदे, कृष्णाला सांग आम्ही गोकुळात राहावा का जावा, तू सांग काय करायचं. यशोदेने ऐकलं ते आणि सांगितलं भगवंताला, आता उद्या कुठं जायचं? हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ. नीट बोला, लक्षात आणा ना. उद्या जाई राना सवे घेऊनी गोधना. भगवंताला सांगितलं यशोदेने की हे कृष्णा, उद्या कुठं जाय? गाया घेऊन रानात जाय. म्हणला गाया तर गाया. आणि मग भगवंतानी कोणाला सांगितलं? अरे तुम्ही बोला आता. हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. घेऊन सारे या रे गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. काना ढवळी गेली, काना पिवळी गेली. गाई चारीत पेंड्या सुद्धा. हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवंतानी आपल्या गोपाळाला सौंगाड्याला सांगितलं, उद्यापासून तुम्ही गाया घेऊन रानात या. भगवंतानी गोपाळ रानात गेले. रानात म्हणजे काय, ते काय आपल्यासारखे बांधव होते का ईदभर धरून चारायला? मकार पटांगण, किती काही जंगल होतं. गाया सोडून द्यायच्या. चारा काय असा असा होता का कुसळाचा आपल्यासारखा? आमच्या तिकडे लई कुसळ पिकत येत. मग असा गाया चरायच्या आणि पोरं काय करायचे? खेळायचे. पोरं काय करतात? खेळायचे. तुम्ही काय केलं सागडे मामा लहानपणी? गोट्या खेळले का? हा? मग भगवंत आणि पोरं गोट्या आपलं खेळ खेळायचे. कोणता कोणता खेळ खेळले आहे का ध्याना? किती करसीना रे कुरघोडी. किती करसीना रे कुरघोडी. कानोबा खेळ डाव जाऊन करडी. अरे कानोबा खेळ डाव जाऊन करडी. किती करसीना रे
जेव्हा त्यो गडी आला तिकून गुडखा दिलाय वाकून डाव बघतेला झुकून घडी आला तिकून डाव दिला झोकून गेला गुडघा किती करायची रे कुरखोडी किती करायची रे कुरखोडी कानोबाय खेळ डाव जाऊन कोरडी अरे कानोबाय खेळ डाव जाऊन कोरडी अरे कानोबाय खेळ डाव जाऊन कोरडी डाव जाऊन कोरडी कानोबा डाव जाऊन कोरडी म्हणा ना पुढचं एखादं दोन खेळ बोला ना एक दोन खेळ बोला ना दांडू गड्या खेळ विटी दांडू खेळ येते डालू गड्या खेळ येते डालू विटी दांडू गड्या खेळ विटी दांडू खेळ येते डालू गड्या खेळ येते डालू खेळ विटी दांडू आबो तिरकून खेळ मांडू बोला अजून एखादा येतो का खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा या राधे केला राधे केला नवरा 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 खेळे खेळ भवराग बाई भवरा खेळे भवरा बाई भवरा खेळे भवरा बाई भवरा असे खेळ खेळून दमले. हं? पोटी भूक खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे झाले आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या म्हणती आना शिदोऱ्या आली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या झाली आता वेळ झाली हा भगवंतानी अशा शिदोऱ्या आणायच्या सांगितल्या गोपाळ शिदोऱ्या घेऊन आले भगवंतानी गोल बसवलं सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि कारण जीवनामध्ये जीव ब्रह्म ऐक्य काला हरिनामाचा खिचडी काला आणि दही भाताचा दही आणि लाहीचा काला पण कोणता काला व्हायला पाहिजे बाबासाहेब महाराज जीव ब्रह्म ऐक्याचा काला व्हायला पाहिजे सगळ्याचा व्हायला पाहिजे महाराज कोणाचा व्हायला पाहिजे प्रत्येक जीवाने ठरवलं पाहिजे की आपल्याला ह्या दुःखाच्या बाजूला व्हायचंय असं ठरवलं तर निश्चित आपण काही ना काही अंश आहे ना त्या मार्गाला लागून काही ना काही रस्ता कमी होईल पण त्या मार्गालाच नाही लागलं तर रस्ता लांबा होईल म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पण करतो आणि सगळ्याला एकदा साष्टांग दंडवत करतो या लागी आता स्तुती सांडवणी निवांता चरणी ठेवीचे माता हेची भले आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
दोहीकडे मुख पसरोनी वाहती द्यावा दोन्ही गाडीच्या पोकरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी तुका म्हणे हाती ठोका पडून देतोय का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जगी प्रकाश वाचोल्ले आबरमध का उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीर गाले झाले समाधान तुमचे देखील चरण कुरवाडी तापन येथे सापडले कण तुका म्हणे भोग दिला निवारी आज करून आरती गोविंदात वाळती धन्य धन्य ते लोचन बाळा पुढाने मुक्ता वाळी